हॅलो गाईज, तो आज आम्ही बनवतो आहे व्हाईट सॉस पास्ता. पहिल्यांदाच ट्राय करतो. पहिला पास्ता बॉईल केला, नंतर विशाल पास्ताचं पाणी ड्रेन करत होतं. त्याला थोडं जमलं नाही, सो त्यामुळे मी कंटिन्यू केलं. ते थोडं पाणी वगैरे त्यामध्ये चाललं होतं, सो मी त्याची हेल्प केली पास्ताचं पाणी ड्रेन करायला. सिंपल कढईवर ताटली ठेवली आणि पाणी ड्रेन केलं. दॅट्स सो इझी. जे रात्री 11 वाजता क्रेविंग लागते आणि आपण लाईक नवरा बायको आपल्याला अडवायला कोण नाही आहे आणि आपण 11 वाजता उठून पास्ता बनवू शकतो. सो दॅट फ्रीडम इज गॉड. आणि आम्ही लिटरली 11 वाजता पास्ता बनवत होतो कारण आम्हाला खायचं मन होत होतं. सो आम्ही तेव्हा मग प्रोसिजर सुरू केली. बनवत 12 वाजले होते आम्हाला आणि खाऊन झोपायला 1 वाजले होते. सो पास्ताचं पाणी तर ड्रेन होत होतं, मग तोपर्यंत तो माझा शूट घेत होता. काय झालं? तो ये हमने अभी पास्ता बॉईल कर लिया है गाइस. सो गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये थोडं तेल टाका आणि कांदा मोठा कट करून टाका. बारीक नाही छान लागणार यामध्ये. गाइस आज हम मोठा बना कट रहे करून हैं टाका. व्हाइट सॉस पास्ता. पहले हम थोड़ा ऑनियंस फ्राई कर रहे हैं. उसके बाद हमने मिर्च भी काट लिया है, तो भी डालेंगे थोड़ा सा. ज़्यादा होने चाहिए. अभी हम छोड़ रहे हैं भुट्टा. आता आम्ही हे कणीस सोलून घेतोय कारण जे सुट्टे कॉर्न मिळतात त्यापेक्षा आम्ही म्हटलं की डायरेक्ट कणीसच घेऊन यायचं. फ्रोझन कॉर्न आम्ही अवॉइड करतो थोडे, आणि आम्ही फ्रेश कॉर्न. बाय द वे स्टार बाजारचे ऑनियन आणि शिमला मिरची मस्त असं भाजून घ्या फ्राय करून. आणि ते फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया स्वीट कॉर्न जे आपण सोलत होतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे पास्ता आवडतो का. हे अशा प्रकारे बॉईल करून घेतलेले आहेत आम्ही. मस्त असं कॉर्न टाका त्यामध्ये. कॉर्न थोडंसं फ्राय होऊ द्या त्यामध्ये. त्याला असं स्टर फ्राय करा दोन्हीला मस्त. जोपर्यंत ते स्टर फ्राय होतं तोपर्यंत आपण सॉस बनवून घेऊया नेक्स्ट गॅसवरती. व्हाईट सॉस आपला पास्तासाठी. सो बटर, जाणार पॅनमध्ये. आणि आता हे काय टाकते तू? हे झालं मैदा. ओके. 1 टीस्पून चाळून ठेवलेला होता, सो थोडं बस प्ले होईल. इसमें ना हम दूध थोड़ा थोड़ा करके ऐड करेंगे. सुना है ये. ओ माय गॉड, ओ माय गॉड. यामध्ये थोड्याशा गाठी बनल्या होत्या, पण ते नंतर मॅशरने आणि ते हँड विस्करने आणि ते नीट करून घेतल्या आणि सगळ्या गाठी काढल्या. आणखीन थोडं दूध बन गई आणि है. मग ते जे सॉस होता ते आपलं जे मिक्सचर होतं शिमला मिरची, कॉर्न वगैरे त्यामध्ये टाकलं. त्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडा पास्ता ॲड केला. ते आपण जे बॉईल करून घेतला होता तो पास्ता त्यामध्ये ॲड करायचा आहे. हे आम्ही ॲड केला आहे पास्ता. एवढं कढई भरून पास्ता खाणारच आहे आम्ही दोघे. पास्ता आमचा फेवरेट आहे बाय द वे. आता टाकूया थोडेसे चिली फ्लेक्स. हे बाय द वे हे डॉमिनोजचे आम्ही थोडे राहिलेले पिझ्झा सोबत आलेले आम्ही ठेवलेत. ओ माय गॉड.
आता आम्ही चीज ॲड करते थोडं क्रीमी चीजी फ्लेवरसाठी. हे क्यूब चीज होती बाय द वे. आणि ह्यानं ना असं टेक्स्चर पण खूप छान येतं, असं थोडं असं क्रीमी, थोडं घट्ट असं. विशाल सर्व करतोय मला सध्या पास्ता जे मी बनवला आहे. वास तर छान येतोय खूप. थँक्यू. तर अशा प्रकारे हा आहे व्हाईट सॉस पास्ता आणि ही आहे आमची व्हाईट बायको. ब्लॅक सॉस पास्ता.